हॅलो गाईज, काही नाही, मजा आली यार प्रवासामध्ये. भाई पहिले आम्ही सुरुवातीला पुणेमधून निघलो. पुणेमधून डायरेक्ट आम्ही पकडलं डायरेक्ट महाडची बस. ठीक आहे, महाडवरून डायरेक्ट पाचडवर आलो आम्ही. मग इकडे आल्याबरोबर महाराजांनी दर्शन दिलं ॲज अ इन द फॉर्म ऑफ रेन. भाई एवढा जबरदस्त सीन आहे यार, म्हणजे माहीत नाही एवढा जबरदस्त. दुपारी खूप गरमी होती पण भाई जसा इकडं पोचलं का नाही रायगडमध्ये, डायरेक्ट चालू झाला, पाऊस सुरू झाला, थंडावा. हे जबरदस्त नजारा आहे यार. काय गड बनवून ठेवला आहे. आपला सर्वांचा बाप इथंच उभा राहायचा, सर्वांचा बापच काय ठिकाणी राहायचा. म्हणजे एवढी जबरदस्त सिक्युरिटी ठेवली आहे, एवढी जबरदस्त प्लॅनिंग केली आहे. चढण्याची व्यवस्था, उतरण्याची व्यवस्था. त्या काळामध्ये का दिमाग लावला असं यार. म्हणजे तिथे चढायचं उतरायचं, अद्भुत अद्भुत. काही नाही, मी हॉटेलमध्ये थांबलेला आहोत. इथं काय फक्त 450 रुपये रेट आहे फक्त. इथं जेवणाची वगैरे व्यवस्था आहे. थंडी वाटून राहिली उन्हाळ्यामध्ये. काही नाही, तर सर्व प्रकारचे इथं राहण्याचे लॉज वगैरे आहेत, खाण्यापिण्याची व्यवस्था सर्वच काही आहे. आता आम्ही उद्या इथून सकाळी निघणार आहोत आम्ही. म्हणजे इथून सुरुवातीला पायदळ चालायला लागेल 3 किलोमीटर. मी म्हटलं की सर्व मी ट्रॅव्हल करतो. अंदाजे रायगड इथून मला वाटते 5-6 किलोमीटर असेल. चढायला गेला का नाही असा पायऱ्याद्वारे किंवा चालत आपण आत्या आहेत. आमचा विचार आहे की म्हटलं की पायदळ जाईल. आत्या म्हणते नाही म्हणे, रोपवेनं जाऊ म्हणे. तर रोपवेनं जावं लागेल, मग उतरा लागेल. मी डायरेक्ट पायदळ उतरेन. मग उतरायला बहुत मजा येईल भाई. एवढा जबरदस्त नजारा आहे ना, एवढा परफेक्ट लोकेशन भेटले आहे नाही तर राहासाठी. रायगड आणि पाऊस, इथं सर्वांचा बाप राहायचा. काही नाही, ब्लॉगिंग चालू आहे भाई, चालू ठेवायचा कंटिन्यू काम. बहुत जबरदस्त आहे रूम. काय नाही, इथं खूप छान 2 बेड वगैरे आहेत, बढिया. राहण्याची व्यवस्था वगैरे सर्व काही एकच नंबर आहे. खूप छान पाऊस येऊन राहिला. आम्ही आता राजमाता जिजाऊ साहेबांच्या समाधीकडे जाणार आहोत. खूप जबरदस्त इकडे गड आहे, खूप सुंदर अशी. इकडची घडं खूप सुंदर आहेत. मला वाटतं काय आधीच्या काळातल्या याच्यानुसार बनवून ठेवले आहेत. कुठं ना कुठं ह्या मावड्यांशी काही ना काही संबंध असतो. हे किती जबरदस्त गड आहे. कुणा ना कुणा रक्त दिलंच असणार स्वराज्यासाठी. दुपारी खूप ऊन लागत होती, पण आता थंडी लागून राहिली. थंड ढग टाईप फिलिंग येऊन राहिली. पाणीच पाणी. तिकडची माती थोडीशी लालसर आहे. चारही बाजूला पूर्ण टेकड्याच टेकड्या. चौ बाजूला पाण्याची टंचाई आहे इकडे. मनालीवाली फिलिंग येऊन राहिली. पूर्ण पहाड वाव वाटत नजारा. चांगला पाऊस पडायला. पुरा चिखल रस्त्यावरती. इकडं कन्स्ट्रक्शन चालू आहे. इकडच्या बांध्या पूर्ण खालपट आहे. का जबरदस्त व्ह्यू आहे. हा डोंगराचा कडा. बांध्या बघता येईल तिकडे. रेस कन्स्ट्रक्शन चालू आहे चांगला. आणि पाण्यासाठी बहुत मनमन होत आहे. माती संभली. आता अर्धा किलोमीटर बाकी आहे.
पिण्याच्या पाण्याचं टाकं वाटते. किती सुंदर असा कडा, आता त्यात जाऊन बसून जावा. आम्ही जिजाऊ मातेंच्या समाधीकडे पाय वळवीत आहोत. खूप छान अशी डिझायनिंग केली आहे इथं. पाण्याची रिमझिम पाऊस. छत्रपती शिवाजी महाराज आज्ञापत्र वाचूच्या भाई. आरमारास तख्ते सोट डोलाच्या काठ्या आदी करून थोर लाकूड असावे लागते. या आपल्या राज्यात अरण्यामध्ये परवानगी तोडून यावेळी जे लागेल ते आणि स्वराज्यातील आग पडण्यास आली लाकडे आरमाराचे प्रोजेक्ट त्यास हात लावून द्यावा. काय म्हणेल ही झाडे नाही करून वाढायचे. ते झाडं तोडल्यावर त्यांची दुःखास पारावर काय. एकाच दुःख एकूण जे कार्य करेल ते कार्य करणार. जिजामाता वाडा आहे. जिजामाताची समाधी आहे. जिजामाताचा वाडा रायगड किल्ला. हो हो हे जिजामातांची समाधी इथं. शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र. नाही जिजाऊ मातेची समाधी आहे इकडे. इकडचा खूप मोठा इतिहास आहे यार. इकडे खूप सारे आधी डेड बॉडी वगैरे राहत होते. रात्री बोलतात म्हणे, जणांचे आवाज येते म्हणे. खूप भारी आहे भाव. इकडे झाले फाटून राहिले यार. राहू दे, दादा पण जाऊन राहिला. म्हणजे असा गर्व वाटते यार ह्या मातीमध्ये जन्म घेऊन. काय नाही यार, मी तिथं नाही का त्या दादासोबत बोललो. तिथे एक दादा होता, गेटकीपर होती जिजाऊ माईच्या म्हणजे समाधीसमोर. त्याच्याशी खूप गोष्टी संवाद साधल्या. तर खूप साऱ्या गोष्टी कळल्या तिथं. त्यांनी खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी सांगितल्या. तर खूप भारी आहे यार ही जागा. म्हणजे मन शांत होणारी. इकडं सर्व काय आहे तिथं. तर म्हणे 5,000 रुपये भाडं, 4,000 रुपये, 5,000 रुपये भाडं राहते म्हणे शिवजयंतीच्या वेळेस वगैरे. म्हणजे इथचे लोक बम छापून राहिले. पैसा वैसा काही नाही यार बळे. पैसा वैसा कमवा, पैसा कमवायचा, फिरायला जायचा, काही नाही पडलं आयुष्यात. इथं खूप साऱ्या जणांची डेड बॉडी वगैरे आहे यार. इकडे तलाव वगैरे पाहुणे वगैरे काय. गाईज हे जिजाऊ मातेंचं राजवाडा आहे. म्हणजे आता इथं जिजाऊ माता राहत होते. पण पेशवे भडवीचे होते. याने पूर्ण तोडफोड करून टाकला. पूर्ण अंग्रेज वगैरे मुघल वगैरे आले होते इथं. हे इकडच्या एरियाकडे डायरेक्ट असं लग्नाचे डायरेक्ट फोटो चिपकवतात. मला बी ताज करावं लागते बाई. मावडे 17 तारखेची सकाळ बड्यात सुंदर आंघोळ हॉटेलमध्ये. हॉटेल सही होता, चांगली व्यवस्था. हा इथं हॉटेल देशमुख फेमसवाला 26 रूम, AC नॉन AC. सुंदर अशी सकाळ रायगडाची. वरचा टोक
दर्या खोऱ्या. ड्रायव्हरने सांगितलं की 3 बस आहेत म्हणजे 12, 3, 5. तर आपल्याला खूप चांगली सकाळ आहे. चाय वगैरे पिलं, सर्व व्यवस्था होती गरम पाण्याची पासून सर्व काही. हा पूर्ण सर्व एक पहाडावरच आहो ना आपण, दर्या खोऱ्यामध्ये. तो एक गाणं आहे ना, आम्ही गड्या डोंगरचं राहणार, चहा कर शिवबाचं होणार. त्याच टाईप हे सिस्टम. तर आम्ही आता रोपवेकडे जाणार आहोत, पायदळ. रोपवेवाला आधी त्यांनी सांगितलं की 310 येणं जाणं होऊन जाईल आणि 200 फक्त जाणं. तर मी जाणार आहोत फक्त रोपवेनं, नाही येईन पायदळ. तर मजा येईल. भाई इकडे सिस्टम बहुत भारी आहे यार. ते बस जेव्हा त्या डोंगरात दरवरून चढते का नाही, फाटून जाते पूर्ण अशी. असं वाटतं बस रिव्हर्स तर नाही येईल, पण ड्रायव्हर हेवी ड्रायव्हर. हेवी ड्रायव्हर बहुत सही राहते यार इतके. म्हणजे जे बसवाल्याला स्पेशल ट्रेन केले गेलं आहे, ते आडणी वळणातून ते हे करतात. किती जबरदस्त असा नजारा. थांबवतील. खूप जवळून डोंगर दर्या, काय नाही. पूर्ण रस्त्याने परत फाडफूड केला तिकडे जायसाठी JCBनं. पहाडावरून आम्ही पहाडावर हिरवणी अंगण. हे पुरं उंच खाल भाग आहे. खूप सारे हॉटेल आहेत तिथे. पुढच्या वेळेस एकटा यायचा, पैसा भरू घेऊन. भी हम बोलने वाले हैं महाराज. चला, शिवाजी महाराज की जय. एकशे 20 ते 131 पर्यंत आएगा. पुढील नंबर घेतला जाईल 120 ते 129. जबरदस्त का खतरनाक. 2050 पायऱ्या आहे ना. हा, पायी चालायचं. 2350. 2350 आहे सगळं. आता पहिल्या 1475 होतं. चढायला थोडंसं दम वाटत असेल ना. म्हणजे उंच पायऱ्या होते ते हाईट कमी गेल्या, पायऱ्यांची संख्या वाढली. आता पर्यटन क्षेत्रात झालं ना हे उन्हाळ्यामध्ये. 12 महिने गर्दी असते. 12 महिने. पावसाळ्यात बंद असते मध्ये. नाही चालू असते. चालू असते. 1 महिना फक्त स्टॉप जातो. जुलै कंटिन्यू पाऊस असतो. महाराज जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि दुसऱ्या वर्गापासून अभ्यास केला. रायगड. सांगशील का माझा राजा कसा होता? सांगशील का माझे मावळे कसे होते?
दाखवा लागतं काय? हो. तुमच्या मग तिथे दही वगैरे दही इथलेच आहे प्रॉपर तुम्ही? आधीची मावळे असे चढत होते पूर्ण घोरपड वगैरे कसे चढत कसे नाही. चढत होते एवढ्या किल्ल्यावर. औरंगजेबाची कडे याले फाटत होती. नाही घोडेस्वारने चढत होते ना ते लोक. पायदळ वाट होती, घोडदळ वाट होती. समोरच्या मागची बाजू आहे. हा. म्हणजे तुम्ही प्रॉपर इच्छेच पाचाडचे. आणि हिरकणीवाडीची हिरकणीचं गाव आहे. हा. म्हणजे कुठेतरी आपलंच रक्त आहे ना मावडे वगैरे सर्व. मग ते हिरकणी माऊली काय होती ते? दूध विकायला गडावरती रात्र झाली होती, म्हणजे सायंकाळ झाली, दरवाजा बंद झाला होता, हा. खाली यायला भेटत नव्हतं. हा. 6 महिन्याचे लेकरू खाली होते. आणि ती या कड्यातून खाली उतरली. कोणता हा कडा? अरे बापरे भगवान. एवढा कडा खाली उतरली गावात रात्रीची वेळ. हा. दुसऱ्या दिवशी बोलवण्यात आलं गडावरती. हा. कसं उतरून गेला विचारलं दरबारामध्ये. त्याला पश्चिमेच्या कड्यात नव्हतं. हा. मग तिला हिरकणी बुरुज नाव दिलं. आदिशकन राजाने हिरोजींना कडा तासला बुरुज बनला, त्याचं नाव ते हिरकणी बुरुज. त्या पालखी बसवलं गडावरती, खाल्ला नाही. जय. तिचं नाव मग हिरकणीगड दिलं. हिरकणी वाडी, हिरकणी बुरुज. बरोबर. तिचं नाव होतं हिरा, तिचं नाव दिलं हिरकणी. अच्छा. मग ते बाड वगैरे सुखरूप होतं का तिचं? खाली पायथ्याला खूप सुंदर असा नजारा रायगड. पूर्ण टेकड्या उकड्या भाई साहेब. तर जबरदस्त नजारा. और हमारी यहाँ पे लैंडिंग हो रही है. एरोप्लेन वाली फीलिंग आली का ना? आता नको येतं त्या साईडला प्लॅटफॉर्म आला गेला. आम्ही पोचलो रायगडावरती थ्रू रोपवे. मुघलांनी काय काय पूर्ण तोडफोड केली आहे. खूप पुराणा इतिहास आहे रायगडाचा. कुठेतरी महाराजांचा इथं स्पर्श झाला. भारी सिस्टम आहे. धान्यांचे कोठार. इथे धान्य म्हणजे अंदर असं ना, साठवून ठेवतात. हो. अंदर. ते दाखव ना तिथे.
राण्यांच्या महलांचा भाग अंतापूर. अरे बा, सर्वांचा बाप रायगडावर बसला. सरसेनापती हंबीरराव मंत्री सर्वांचा बाप रायगडावर बसलाय म्हणे. काय ना, त्या पूर्ण तोडफोड केला. हो ना, तेच तर. इथून आता इकडे जायला लागते म्हणते समाधीकडे. इथूनच चल शॉर्टकट. तिथून आहे का रस्ता? नाही आहे तिकडे. बाबा नाही आहे तिकडे. आहे ना. नाही. जागोजागी पत्थरचा वापर केला इथं. कॅमेरे लावल्यात पूर्ण, सीसीटीव्ही सर्व्हिलन्स. बरोबर पाय ठेवशील काय? पाय इथं सलागचा वापर केला म्हणजे हे बनवलं गेलं नंतर. हे आहे का जाण्याचा मार्ग? नाही आहे. नाही, हा? वरतून जायला लागते वाटतं. नाही, इकडून हे आहे थोडासा नजारा नाही. वरती जायला लागतं वाटतंय. वरतूनच जायला लागते. काय काय जण रायगडावरच राहतात. महाराजांच्या समाधीकडे इकडून जाता येते का? इथून जाता येते ना? जाता येणार इथून. वरतून पण जाता, इथून पण जाता येते. समाधी जवळ जायचंय. हो, समाधी इकडे आणि इथे आहे आपलं राजदरबार आहे. अंदर. समाधी ते दिसते ना गोल. हां हां. इकडे इकडे. हां हां इथे समाधी. बाजारपेठ. हां, जाता इथून जाता येईल ना? भाई तलाव, किती मोठा तलाव आहे यार. खोदू खोदू बनवला वाटतं. जिंदगी बहुत सही आहे भाई. फक्त कोणतंच काम करता आला पाहिजे तुम्ही डेंजर तरी ना. जेवढं डेंजर काम राहिला तेवढं खतरनाक पेमेंट. मदत राहिलं काहीच नाही. क्वालिटी शुड बी अपर ग्रेड. आम्ही चाललो ना आता जुनी बाजारपेठकडे वगैरे. तिथून किती जबरदस्त नजारा आहे. नाही, पण जेव्हा मी त्या याच्यावर होतो ना रोपवेवरती, तेव्हा म्हटलं ना, माझी ती इच्छा होती बाई, महाराज म्हणायची ना, सांगेल का माझा राजा कसा होता, सांगेल का माझे मावळे कसे होते. मजा आली भाई, पण आले. ब्राह्मणाने आपला खूप घात केला यार. काय काय जण रायगडावरच राहतात. काय काय जणांची वस्ती इकडेच आहे. त्याच्यात इनोव्हेशन चालू आहे. पाय ना, एक गिटली पाठवून राहिली वरती. भाई साहब, महाराजांची समाधी. जय जय शिवराय महादेव.
महाराजांचं इथे एक मूर्ती आहे. ही समाधी नाही आहे सध्या, पण यार खरं सांगतो, जर संभाजी महाराज राहिले असते ना, तर ना ते मुघल आले असते ना ब्रिटिश आले असते, सबले कापून फेकलं असतं. घात झाला यार महाराजांसोबत. घात आपल्याच माणसांनी केलं. बाजारपेठ आहे नो. खूप जबरदस्त ही बाजारपेठ आहे आधीची. इथं बाजार वगैरे भरायचं. किती भारी आहे राव. म्हणजे त्याने काय केलं माहिती आहे का, अर्धा तोडला ना अर्धा राव दिला, कारण त्याची एवढी अवकात नव्हती ना पूर्ण खतम करायची. किती तोडफोड करतील. धर्मरक्षणासाठी अटी जन्म देवास अटी जन्म घेरे, महू मेळा आम्ही विष्णुदास, कठीण वचनास भेदू ऐसे, मेले जिते जितून या सागे, जे जे मागे तेथे देऊ, भर देऊ गांडीची लंगोटी, देऊ नाथाळाच्या देऊ माथा. आधीच्या काळातली बाजारपेठ. CCTV सर्व्हिलन्स. हे एक कोणता पैसा वगैरे कमण्याचं काय हे नाही, फक्त ही आठवण राहिली पाहिजे की कसा रायगड होता. यूट्यूबवर टाकला का आयुष्यभर चिरकाल टिकते. म्हणजे माझी समोरची फॅमिली बघू शकते की रायगड कसा होता. मी अंकित गेला होता, बनताई गेली होती, तर कसा होता रायगड. लॅपटॉपवरती फुल चांगली एडिटिंग करायची यार. हा बाजारपेठ आहे. मित्र पाहिजे तर, मित्र राहिल्यावर मजा येते सगळा. पण मी अकेलाही काफी. इथं मी तर म्हणतो, जेव्हा शिवजयंती राज्याभिषेक खतरनाक पुरा. बुद्धिनिष्ठ संभाजी महाराजांसाठी स्पेशल वर्ड वापरला जात होता यार. बुद्धिनिष्ठ, चारित्र्य संपन्न, मुघल संहारक, शस्त्रकीर्ती. भाई पुरा छावा, अंगावर पुरे काठे भाई, असे झंझण्या, बॉडी अशी पुरी थंडी पडून जाते पूर्ण अशी. संभाजी महाराज म्हणल्याबरोबर असे गुजबम्स ब्रेनमध्ये असे रिॲक्शन्स होते पुरे असे. ब्रेन असं वाटते 4-5 किलोचे LSD ड्रग्सच घेतलं. इथे एकटा यायला लागते यार. साला एकटाच यायचं, एकटाच झोपाचा, खतरनाक फिरायचा यार. म्हणजे ना कोणाची घनघन ना काही खतरनाक फिरायचा. हे बहुत जबरदस्त किल्ले विल्ले पर्वत रांगा बहुत भारी आहे. महू मेणा आम्ही विष्णुदास, कठीण वचनास भेदू ऐसे. हा तुकोबांचे अभंग पुरे खतरनाक. ते महाराजांचा राजवाडा. पण तिथं असा मस्जिद टाईप बनवून ठेवला आहे. चालून महाराजांच्या राजवाड्याकडे. तर रस्ता खूप छान आहे. काही इथं पत्थर लावले आहेत. चांगली सिक्युरिटी केली आहे पर्यटकांसाठी नाही का. तर हा खूप मोठा एरिया आहे रे. म्हणजे पण पाहणे यार, म्हणजे पहाडावरती पूर्ण हे केलं राहणं सर्व काही. पहाडाची तोडफाड करून त्या काळामध्ये पूर्ण असे भिडले असतील, होऊ द्या मग फाडफोड करा पुरा राहण्यासाठी जागा.
बाबा खरं म्हणत होते की महाराज गेले पण आपल्याला त्यांचे आदर्श समोर ठेवून चालायला. त्या किल्ल्यात की नाही आलं पाहिजे होतं, मी इकडून आलो. मगाशी का जरा लाईनमध्ये बसलो होतो मी. दादाला म्हटलं की जाण्या येण्याची तिकीट 310 आहे, फक्त जाण्याची तिकीट नॉर्मल कॉन्सर्टची 200. तर म्हटलं शिवजयंती वाढत असं म्हटलं नाही, नाही वाढत नाही. तर फक्त अशी हे आहे त्यात काही काही जागा पुढं तोडफोड करून ठेवलं. ते रिअलिस्टिक पाहायला मजा आली असते का. तो भाऊ बरोबर म्हणे विदेशात म्हणे जसे तसे आहेत म्हणे, पण इकडचे साले दलिंदर साले. म्हणजे विदेशातले जे आक्रमणवाले होते ना हे तोडफोड करत नव्हते. आपल्या इकडेच तोडफोड केला आहे ना. एक हलकीशी स्मेल आहे तिकडं, पण जिकडून तिकडून पूर्ण वेढलेला आहे रायगड. पूर्ण डोंगर दऱ्या फाडणं. सय्यद सरावती हंबीररावची शूटिंग इथंच झाली. इनोव्हेशन करायला पाहिजे. रायगड विकास कधी करा. बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिरापर्यंत. जगदीश्वराचं मंदिर इकडे आहे का? आणि इकडे तो जसं की राजवाडा. हो ना, महाराज समाधी इकडेच आहे ना. समाधी इकडे आहे आणि राजवाडा आणि सदरची बालेकिल्ला तिकडे आहे. पलीकडे समाधीकडे इकडून जाता येईल का इकडून? ओके. आता टेम्परेचर हळूहळू वाढून राहिला. आधी खाली जायचंय. हो म्हणजे ते आता मी इकडं पायदळ जाणार, उतरणार आहोत. हो. किती घेतलं? म्हणजे 1 वे ची 200 घेते, टू वे ची 310. खाली जायला 200 रुपये आहे फी एकाला, वन टाइम. त्याच्यानं समाधीकडे टेम्परेचर इज इन्क्रीजिंग.
हे आहे जगदीश्वराचं मंदिर. किती झोपत असतात. महाराजांची चौकापासून कावेरीपर्यंत बैल तिरा पावतो अवघा मुलगा आपलाच. गैरा काशी प्रयाग सर्व एका बाजूला आणि माझा रायगड एका बाजूला. हा रायगड. सूर्याभिषेकाची तयारी चालू आहे इथं. 360 कॅमेरा. राजदरबार आहे हा. तू येणार का नाही? सुट्ट्यांना डायरेक्ट पाठवते आता. लय आवडतं. मी ती त्याच्यावर म्हटलं होतं की कारण की विषय काय होतो, जे तुला आज मला माहित नाही हा ते तुला काय माहिती. हा बरोबर. हा आणि ते तुझ्या तुम्हाला कळतं ना. हो. तू युट्यूब वरून सांग किंवा मग इकडून तिकडून माहिती गोळा करून. हो ते सांग. पण तू सांगितलेली गोष्ट मला कळणार. तेच तर. बरोबर. तिथं म्हटलं होतं मी हे रायगड सांगशील का, माझा राजा कसा होता सांगशील का, माझे मावडे कसे होते. तर भाई बहुत मजा येऊन गेली यार. म्हणजे त्या रोपवन जाताना नाही का डायरेक्ट मधामध्ये पुरे बिलकुल पुरं खताचा तावात आले होते. तेच होतं जेव्हा आपण स्वतःहून बोलतो ना. हा नाही का, उद्या जर का तू कधी पण लोकांना समजून सांगायला लागला हा की बाबा महाराज अशोक महाराज अशोक महाराजांचा इतिहास तू सांगायला हा. लागला, एवढा अंगावरती काटा येऊन तुझं. बिलकुल भाई. पहिले छत्रपती संभाजी महाराज म्हणल्यावर बिलकुल काटा उभा होऊन जाते पुरा. तू बोलला नाही शब्द तरी तुला आहे ना एवढी ऊर्जा घेऊन जातो ना. हो तुला एवढं सांगतो, जेव्हा खालून चालू गेला 8 वाजता 8:30 वाजता चालू अर्धा तास लावला. हो डोक्यात भक्ती खूप ठेवायची. तेच तर. त्या काळात त्यांनी काय केलं, आपण फक्त मोकळं चालतोय ते तर काय काय वजी घेऊन चालायचं. हो तेच तर. आपल्याला एवढे सारे फॅसिलिटी तरी आहेत भाई. आपल्याकडे बुट बुजूत आहेत ते कसे चालत होते भाई. काय काय ताजनुसार बिलकुल प्लेन याच्यावरून चढत होते बिलकुल ना. आपल्याला भाई पहिले नाही का हे जेव्हा दिल्लीमध्ये जेव्हा सल्तनत भरे तेव्हा औरंगजेब आपल्याला का म्हणे माहिती आहे का, ओ चुहे म्हणे, मराठी चुहे आहे म्हणे. इथून उतरायचं ना कोणी कोण. आता रोपे बशी मला सोडायला लागेल कारण रोपे पुढे नाही मला मी याच्यानं उतरणार ह्या पायऱ्यानंच. नाही. पण कसं आहे माहिती आहे, पायऱ्यांची वाट आहे ना हा ते दुसऱ्या साईडला. रोपी जिथं आहे ना हा ते वेगळ्या साईडला. तर आपण आता पायथ्याशी उतरून ना. आता आपण पायथ्याशी हा होतो. तेच म्हटलं. पायथ्यापासून तिकडे खाली जायला लागतं रोपे बशी. अच्छा सोडलं नाही ते ना म्हणतो आता मला डायरेक्ट घरीच जाणे आहे. नाही पण ते मावशी आहेत ना तुमच्या वाटतं. अरे ते तिकडून उतरणार आहे ते. हा मग ते रोपे बशी उतरतील ना. हा ते माझी आता रोपवेपासून उतरून पायथ्यापाशी येणार आहे. चालू देते. हा आपण डायरेक्ट पायथ्याशी पर्यंत पोहोचून. मला वाटलं म्हणजे मी इकडून जातले ते तिकडून वापस येते असं नाही का. नाही मला वाटलं काय नाही का की आता मावशीनं तिथं तुला घ्यायला जायला लागते. नाही ते येते ना. मी त्यांना सांगितलं तेव्हापर्यंत मी इकडे उतरतो तेव्हापर्यंत ते इकडून तिकडून येते. पण किती जबरदस्त यार ना. ते कसं सरसेनापती हंबीरराव मोहितेमध्ये ते म्हणत होते ना यार की आम्हा सर्वांचा बाप बसला रायगडावरती म्हणे. नाही तसे पिक्चर वगैरे चांगले काढले, छान काढले. म्हणजे आपलं कसं वाईट नाही. हो तेच म्हणजे आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होते की कशी होते सर्व नाही का. माणसांनी ना कुठलाही पिक्चर नाही का चांगला नाही असं म्हणत नाही. हो तेच तर चांगलं आहे. त्यांना माणसं आलं नाही हो ही वेगळी गोष्ट आहे. हो पण तुम्ही त्यांना वाईट म्हणू नका हो कारण तेच तर. काहीतरी पैसे घालून नाही का काहीतरी चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला. ते आता बघा ना सरसेनापती हंबीररावमध्ये काय दाखवलंय की जेव्हा यांनी लढाई जिंकल्यानंतर जो गोळा वगैरे जमा केला बारूद वगैरे नाही का, तर त्यावेळेस जर ते एक दलिंदर होता औरंगजेबाकडचा, जर त्यानं जर तो फेकली
तो गोटा जर त्याला पडला सर्व मावळे मरण पावले असते ना. पण सर सेनापती हंबीररावने पूर्ण आपल्या छातीवर घेतला, पूर्ण फाटून गेले. म्हणजे महाराजांसाठी जीव द्यायला सर्व हे करत होते. शिवा तिथं बोट कापून घे म्हणतो रे बाबा. तेच तर भाई, शिवा काशीतले माहित होता भाई का मी मरणार आहो. तर पण त्याचं असं म्हणणं होतं की मी तेच तरी म्हटलं होतं की मी शिवाजी म्हणून जन्माला आलो नाही तर चालेल, पण जर शिवाजी म्हणून मरण आलं ना तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजीन. म्हणजे बघ आजच्या काळात काय चाललं. हा तेच तर सर्व अपोजिट सिस्टम चालू आहे भाई आजकाल. नाही भले तुम्ही त्या काळाला सारखं वागू नका, पण त्यांनी करून ठेवलं तरी जातून ठेवा. तेच तर काहीतरी कन्स्ट्रक्शन वगैरे छान केलं एवढ्या नाही, पण चढायला खूप अवघड होत्या, पण उतरायला मजा येते. पण रोपवेने यायचं आणि इथं जागेवर डस्टबिन पाहिजे होते बघा ना. पण शिवनेरीवर नाही का सर्व प्रबंध केला असं नाही का. तिथे कसं पूर्ण असं वाटतं पार्किंग ग्राउंड, असं ग्राउंडवर गेल्या टाईप वाटतं पार्किंग असं नाही का. गार्डनमध्ये जागोजागी पाण्याची व्यवस्था, गवत हिरवेगार, बसायला वगैरे केलं. थोडंसं कसं कॉम्प्लेक्स आहे का ना. इथं पण काय काय अरेंजमेंट करते तर इथं करून राहिले, कोशिश करून राहिले थोडी नाही का. शिवनेरी कसं केलं आहे. हा तो थोडा सिम्पल, हा थोडा कॉम्प्लेक्स आहे असं नाही ना भाई. जिथं राजा बसून राहिला तिथं कॉम्प्लेक्स तर ठेवायच लागेल ना सिक्युरिटीसाठी, Z+साठी. तसा हा सिम्पल आहे, पण कसा उत्तरासाठी थोडा कॉम्प्लेक्स इकडे तिकडे असं नाही का पर्यटकासाठी बनवून ठेवला आहे. नाही तरी एवढं काहीच नाही गाडीवरती, म्हणजे नाही का अवघड असं काय नाही. हा तरी सर्व सिम्पल वेमध्ये आहे. तरी काम दळींद्रांना घेता नव्हता. हा आज महाराजांनी एवढं. पण तू एवढं बघ गाडीला ना एकही जोड डोंगर नाहीये. हा राजगड त्याच्यामुळे राजधानी बदलली. हा राजगड ही पहिली राजधानी होती. आधी अलिबाग होती ना. स्वराज्य पहिली अलिबाग होती, पण त्यानंतर लगेचच बदलली ती. जास्त काळ टिकली नाही. राजगड जास्त काळ टिकली. त्यानंतर राजगडाला सुवेळा माची आहे ना, सुवेळा माचीला लागून एक डोंगर आहे. तर त्या डोंगरावरून गनिमाची यायची शक्यता होती. अच्छा. तर त्यामुळं महाराजांचं डोकं काय तर गनिम कधी त्या वाटेवरून येऊ शकतो. त्यामुळं महाराजांनी रायगड निवडला. भाऊ इथं नाही का शिवनेरीला गेलो मी. तिथं एक होता म्हणजे रक्षक म्हणून हे नाही का डिफेन्ससाठी एक मुलं 8-10 राहतात ना ते. तर तो का म्हणे 6 मिनिटात शिवनेरी चढतो म्हणे. म्हटलं कसं असतं माणसाच्या स्टॅमिनावर माणूस किती मन लावून चढतो चढतो. तेच आज जर का तू भले तुझ्या स्टॅमिना जास्त आहे, तू बाबा टंगळ मंगळ करत चढू शकत नाही. हो ते सांगतो का मी पण आहे ना, दुसरं तिसरं वर्ष. अच्छा. मी असा लय गाडी येऊन गेलो म्हणजे नाही का. अच्छा. पोरांसोबत मग आमचं तर कसं असतं कधी सिंगल. सिंगल मी आहे ना बर्थडेलाच येतो शक्यतो. अच्छा. नाहीतर मग मी आपल्या पोरांसोबत येतो. आमच्या इथे कसं आहे की तुला माहिती आहे पालखी निघते. पालखी निघाली ना आंधीवरून मग ती पंढरपूरला जाताना पुण्यामध्ये थांबतो. अच्छा. तर पुण्यामध्ये थांबवती शिवाजी महाराज येतात, पालखी दर्शन घ्यायला रायगडावरून पुण्यामध्ये जायचं. तर आम्ही असं करतो आता की महाराज तर नाही जातो, मग महाराजांच्या रूपातून आपण ज्वाला घेऊन जाऊ. आपणच जाऊ भाई. नाही ज्वाला म्हणजे आपली ज्योत जी असते. ज्योत. आपण काय करतो जयंती असं मग शिवाजी महाराजांना गाड्यावरून आणायचं म्हणून ज्योत घेऊन येतो आणि ती पुजतो. तर आम्ही काय करतो तिथून ज्योत घेऊन जातो. तिथून ज्योत नेली की मग ते रायगडावर आपलं तो जो पुण्यामध्ये संगम असतो आमचा जगली महाराज रोड. अच्छा. तर तिथं आम्ही त्या ह्याला महाराजांच्या पालखीला ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला दर्शन घेतो. हे दरवर्षी आम्ही करतो. छान भाऊ ना. माझ्यासाठी माहिती आहे का, मी कोणत्याच देवाला मानत नाही, पण माझ्यासाठी 2च देव आहेत. एक छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. मी दोघांनाच खूप मानतो असं नाही का. नाही त्यांच्यामुळे तर आपल्याला देवरातला देव राहिला ना आपल्याला. जर का ते नसते आपल्याला कसला देवरातला देव कळला असता भाई. आता पकडून घे, आता छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज बनले. आता ते बनले म्हणून आपण त्याची उदाहरणं, जर तेच नाही राहिले असते तर आपण कुणाची उदाहरणं दिली असती. आता संभाजी महाराजांसोबत एवढं गलत झालं, पण त्यानंतर मावळामध्ये जो ज्योत पेटली ना, जो अंगावर काटा, जो गुस्सा आला ना भाई, तो बहुत डेंजर होता. आता बी बिलकुल रक्त असं खवखव असं नाही का.
बलोचिस्तानापर्यंत गेले हो लढत महाराज. हो महाराजांनी सर्व किल्ले जिंकले, पण त्यानं जंजिराचे किल्ला थोडंसं हे होतं म्हणजे पाण्यामध्ये आणतो त्यामुळे. संभाजी महाराजांनी तिथं पण जिंकण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळेस हां त्याच्यावरती हां स्वराज्यावरती बेनिम चालू आलं नव्हतं, त्यामुळे महाराजांनी ते सोडलं आणि इकडे आले होते. अच्छा, नाही ते बी जिंकलं असतं. त्यांनी ना हां एक किल्ला पण गड पण बांधलेला आहे. अच्छा बापरे, हे गद. नाव नाही ना खरं. अच्छा पण जंजिरा जिंकण्यासाठी संभाजी महाराजांनी गड बांधला होता. अच्छा, म्हणजे असं प्लॅनिंग म्हणून. संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात आहेत ना, मी आधी म्हणायचं की भाई हे आणत कसे असतील हे, नाही का पाय बरोबर, म्हणजे हे गिट्टी वगैरे नाही का, मग कळलं भाई यांचा वापर करतात है ना. अरे वा, 10 राऊंड आले ते पण. आणि हे गदे कसं किती पण उचलू शकते, यांच्यामध्ये एवढा स्टॅमिना आहे. पण त्यांचा जीव आहे ना त्यांचा. हां हां सर्व संरक्षण भिंती आहेत है ना. तटबंदी म्हणतात. हम्म. तटबंदीवरती आहे ना हां सगळ्यात जास्त बघितलं तर मारा त्याच्यावर झालेला असतो. अच्छा ह्याच्यावरच बघितलं सगळं तुटलेलं. हो ते तोडलं यार मुघलांनी, ब्रिटिशांनी ना. काही काही ठिकाणी रक्त पण असं छोटे छोटे ड्रॉप्स असतील आहे ना, कारण की खूप रक्त वाहलं आहे आपल्या मावड्यांनी. त्यामुळे तर आजपर्यंत आपल्याला म्हणजे आपण बघ किती भाग्यवान आहे आपण ह्या महाराष्ट्रात जन्माला आलं. विचार कर ना तेच ते यार. की एवढ्या काळांपासून श्रीरामांपासूनच्या काळापासून आपल्याला सगळं कळते. हो म्हणजे त्यांच्या आपण कुळामध्ये जन्माला आलेले. तेच खूप भाग्यवान ना. आपला इतिहास विदेशामध्ये खूप गायला जातो असं नाही का. हो शिवाजी महाराज म्हटल्यावर भाई मी खतम इकडून आहे. हां तर मी जेव्हा मी हरणाला होतो 1 वर्ष दिल्लीकडे नाही का, तर तिकडे अरे बा. अच्छा हां पाय बरोबर. हां हा दरवाजाचं नाव काय? गणेश दरवाजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पाय बरोबर ठेवावं लागतील, थोडं काम करावं लागतील. नाही आजी लोकांना इकडे आणणे कठीण काम आहे भाई. चांगला हात त्याला रोपवेनच पाठवलं तुम्ही. भाई मला ते कडेकोटाकडे जायची इच्छा होती, पण थोडं रस्ता थोडासा नाही का डेंजरस आहे. कुठं कडेकोटाची शिक्षा जिकडे हो का नाही, टोक टकमक टोकाकडे नाही एवढं काय. आता उलट साईडने हे करून ठेवले, हो ग्रिल मारलेले. हो पण थोडंसं इकडून नाही का, थोडंसं प्लेन आहे असं नाही का. इकडे का थोडं जागोजागी असं पण तिथे डस्टबिन आहे. ती डस्टबिन आहे म्हटलं तिथं. शिवनेरीवरती काय केलं माहिती का, जागोजागी पिण्याची पाण्याची व्यवस्था अशी नाही का. पण काय काम केलं राव हे, म्हणजे एवढं जबरदस्त प्लॅनिंग केली आहे एवढ्या वरती चढण्याची. आम्ही इथं आधी कसं असतं माहिती आहे का, की जे पण मावळे राहत होते आधीचे वगैरे, तर त्यांना काही दफन केले जात होते जास्तीत जास्त नाही का, काहीला जाळलं जात होतं. तर जेवणी म्हटलं होतं की मला पण साधारण तरीकेनंच मला पण हे करायचं अंतिम संस्कार नाही वगैरे नाही का. तर तो सांगे मला आम्ही तर नाईट मारतो म्हणे, तर रात्री म्हणे आवाज येतात म्हणे. हो ते म्हणत की मला आवाज येतात म्हणे, आधी यायचे म्हणे, आता खूप टाइम झाला ना. तरी होणारच नाही एवढे जीव रात्री झालं नाही. हां
फक्त तुला वाऱ्याचा आवाज येतो, फक्त वाऱ्याचा आवाज. म्हणजे वारे गाणे म्हणतात. पूर्ण म्हणजे तुला नुसतं वारा डोंगर दऱ्या काल बघितलं ना मी. काल जसा वारा वगैरे पाऊस वगैरे आला ना, तर पूर्ण असं भाईसाब का आवाज येतो. इथपर्यंत 100 झाला. तू मग कधी चढत बस असाल रे तुम्ही तर भाऊ. हा तू चढत पण असाल म्हणजे ह्या इथून नाही का चढणे उतरणे तर ठीक आहे, तुम्ही चढत पण असणार आहे ना. हा मी आलो की तुला सांगतो ना, सकाळी 8-8:30 वाजता चालू केलं 8:30. हां अरे भाई भाई. मग चालून मी आता वरती सगळं फिरत मग आता राजदरबारावरती दर्शन. जर एखादा आर्मीचा पोट्टा जर गडावरती सकाळी आला संध्याकाळी गेला ना तरी बॉडी बनवायची. होणार ना. अरे गड पण फिरून होते. पण व्यायाम अशी आहेत की ती फक्त स्टॅमिना वाढण्यासाठी किंवा मग त्यांचं शरीर नीट राहण्यासाठी फक्त येतात गडावर येतात. गडावर जातात. सही आहे. नाही दुसरं काय, आपल्यासारखा माणूस काय करतो, बाबा महाराजांचं गड आल्यावरती गडाचं दर्शन हो ते आपण घेण्यासाठी येतो. हो काही लोक तसं नाही येत. हो त्यांची म्हणजे शारीरिक आपण कसं म्हणतो जिम लावली, तर ह्या टाईप हा त्या टाईप मध्ये येते. दुसरं काय कारण उपवास आहे. नाही आता वरती येत ना, वरती त्या आजींनी काय थांबवलं. तरी घेऊन जावा. नाही अरे घ्या काहीतरी 10 रुपये घेऊन जावा. बाबा तुला 20 रुपये ठेवलं पण नाही राहू द्या. तसं नाही घेऊन जाता येईल. काहीतरी न्या. असं तसं नाही. कसं असतं, आज आम्ही येतो आणि फक्त गाडावरती येऊन जाऊन आम्हाला पण बरोबर वाटत नाही. तुम्ही न्या काहीतरी 10 रुपये तसे पैसे नको ठेवू. तेच आजीनं पण मी तेच केलं. स्प्राईट कितीची आहे. स्प्राईट 30 आहे. द्या काहीतरी तुमच्या मर्जीने काहीतरी द्या. बॅगे टाकून येणार आहे आज माझा उपास येत असेल. काय देऊ मग? द्या काय पण तुम्ही जे द्या सांगते घेऊन जाता. आणि करंजच्या पॉकेट कितीचं आहे. 10 आहे. हे ऑनलाईनचं ऑप्शन नाही. नाही दिले थांब ते नाही का, काल मला एक कहाणी माहीत पडली. जेव्हा महाराजांचं काहीतरी राज्याभिषेक काहीतरी होतं तेव्हा एक काय झालं होतं, महाराजांची छत्री उडत होती वाऱ्याच्या धुनानं. तर तो जे एक मावडा होता का नाही, तर त्यानं पकडून दिला की महाराजाची छत्री हो बाई पकडली. मग महाराजांनी म्हटलं सोडू नकोस म्हणे, जिथं तू उतरशील म्हणे त्याचं नाव बदलून टाकून म्हणे. तर तो जो मावडा होता का नाही उडाला. मग तो पडला कोणत्या तरी ठिकाणी, त्याचं नाव ठेवलं ह्याचं छत्री असं काहीतरी नाव ठेवलं. हे जवळपासच एक गाव आहे, छत्री असं शब्दावरून नाव ठेवलंय. म्हणलं एवढं भारी. तू भापुरा मावळा टाईप दिसत होता. पुरा मावळा टाईप मावळा. नाही राहणी माणूस ते ना. आता दुसरं काय नाही ना. हो, आता तेच तरी तर. ह्यांना हो. दुकानं लोक यायला चालू झाली म्हणून दुकानं भेटली. नाही तर ह्यांना काय पहिलं हो शेतात नाही. पण महाराजांनी माहिती आहे का काय करतात आपण, त्यांनी नाही का यांच्यासाठी एक व्यवसाय म्हणून देऊन दिला. म्हणजे पर्यटकची व्यवस्था म्हणून नाही का. आता किती सारे हॉटेल खोलतात. ठीक आहे. नाही तू ना हेच नको हा. म्हणू की गाडांवरतीच आहे. हो तू जर का दुसऱ्या ठिकाणी गेला, हा. थंडी हवेच्या ठिकाणी महाबळेश्वर, हो तिथं ना तिथं जास्त करून आता मुसलमान झालेले आहेत. हो तर लोक काय करतात, हा. आपल्यासारखे मराठी माणूस काय म्हणतो हा. बाबा मुसलमानांच्या दुकानात जायचं, त्यांनी काय मिक्स केलेलं असेल हो जे आपल्याला भीती वाटते. हो तर आपली लोक काय करतात, फक्त शिवाजी महाराजांचं नाव, हा. शिवाजी महाराजांची मूर्ती हा. तिथे ठेवून धंदा करतात. अरे आपल्यासारखा माणूस काय म्हणतो, हा. "हो, महाराजांचं तिथं मूर्ती दिसते, तर आपले माणूस. दुकानाला महाराजांचं नाव आहे, हा आपला माणूस आहे, हा. चला." पण ते आपले नाही राहत का. नाही असतात ना अच्छा आपल्यावर असतात ते. आपली. आता तू विचार करणार, तू जर का हो. गाडावरती येतोय, तुला एवढं कळतंय, हो तर महाराजांनी आपल्यासाठी एवढं करून ठेवलंय. आणि महाराज कोणत्या जातीवादी कधी सोचतच नव्हते. हा. सर्व आपलं समजत होते. सर्व समाज समजायचे, पण ते मुसलमानांना जास्त करून त्यांचे कट्टर दुश्मनच असायचे ना. हो आणि कसं आपले इंडियनची माइंडसेट थोडीशी वेगळी आहे त्यांच्याबद्दल नाही का. काय होतं, शिवाजी महाराजांनी हो हिंदू समाज हो
म्हणजे हिंदवी स्वराज्य हो हे निर्माण का केलं हो की आपली ही जी स्थायिक लोक आहेत हो मग ती मुसलमान असतील हा. मुसलमान पण इथे जन्माला आलेत ना भरपूर हो असं नाही ना की मुसलमान फक्त पाकिस्तानमध्ये जन्माला आले तेच त्यांनी त्यासाठी मस्जिद पण बनवलं. ते पण इथून जन्माला आले. हो आपले ख्रिश्चन असतील कुठले म्हणजे इथंच जन्माला. जे इथे जन्मलेत त्यांच्यासाठी हिंदू धर्म हो म्हणजे हा सर्वसामान्य हिंदू धर्म ठेवला बरोबर. आणि त्या तुमच्या जाती आल्या हो म्हणजे धर्म आणि जात हो हा वेगवेगळा भाग आहे हा आपल्या लोकांना कळत नाही. हो आपले लोक काय म्हणतात हो जर का आपण म्हणत असेल की बाबा हिंदुत्ववादी एखादा पक्ष आहे हो म्हणजे नाही का हिंदुत्ववादीचं काम करतो एखादा दादा आता तू पकडून घे. आता तू इथून मग डायरेक्ट इकडे जाशील का तू आपला महाडला जाणार आहेस का इकडूनच? नाही महाडला नाही मी जाणार. तू इकडून कोणाकडून जाणार? हे तुला आपलं ते इस्लामपूर का काय आहे बाबा तिथं अच्छा मानगावला जाणार मी. माणगावला जाणार इथून. हा तर मी का म्हटलं दादा आता तू एकटा जायलास ना हा. तर माझ्या आत्याला कसा पायाचा त्रास आहे हा. ना. हे कसं म्हणजे माझ्या आत्याला चालणं होत नाही. इथून बस भेटते नाही भेटत तर आम्हाला दोघाला ड्रॉप करू शकते. माणगावर चालला ना तू? मी गाडीवरती टू व्हीलरवरती हो तर त्यात ती ड्यूक आहे जाऊन जाणं होणार का? ड्यूक आहे रे दोघांना नाही अच्छा व्हायचं हो आणि त्यातल्या त्यात मावशींना म्हटलं तर मग त्यांना ते हो थोडंसं बॅलेन्सिंग वगैरे नाही. हो त्यांना त्रास होईल. हो ते वाटलंच तर मी एक काम करतो सोडतो इथं पुढं नाही का हो पाचडगावमध्ये भेटेल हो तुम्हाला पाचडमध्ये सोडून देशील आम्हाला तिथपर्यंत. पाचडमध्ये सोडतो कारण की हो गाडीवरती जास्त लांब नाही ना पण मला बरोबर वाटणार नाही कारण की कुठं हो त्या मी बस नीट चालवून आणखी हे कसं असतं माहिती आहे का हे इकडची उतराची जो रोड आहे ना तो खराब आहे थोडासा नाही का. थोडंसं तिथे थोडा रिस्क आहे. आणि रोड चालू आहे ना आता कामं चालू आहेत. हो तेच आता जसं की मी एकटा राहिलो असतं जमलं असतं नाही का. हा आता तुझा त्रास असतो ना पण आता काय कसं तुला मी पार कुठं मानमध्ये सोडला हो हो तेच बरोबर. भाई तुला खरं सांगतो आम्ही गेलो शिवनेरीवरती हा. तर म्हणजे जाताना तुम्ही तिकडून जसे आलाय आम्ही आधी गेलो तिकडून जसे आलाय तुम्ही तसे डायरेक्ट गड किल्ले शिंडायला हो तर मी आधी पंढरपूरला गेलो. हा ठीक आहे आधी पंढरपूरला गेलो मग नंतर मग शिवनेरीला गेलो आम्ही. मग आता इकडे रायगडकडे शिवनेरीला गेलो ना तर आम्हाला सुरुवातीला चांगला ऑटो वगैरे भेटतील पण तिथे काय मिळालेच नाही. तर आम्ही 3-4 किलोमीटर पायदळ चाललो पण वापस यायच्या वेळेस ना खूप त्रास होता ऊन होती. मग एक मुलगा मिळाला हा. तो हे होता म्हणजे डिफेन्सवाला होता म्हणजे कोणाला काय झालं गडावरती नाही का. तर मग त्यानं आम्हाला लिफ्ट दिली तिथं पण सोडून दिलं होतं जुन्नरच्या याच्यापर्यंत नाही का. हा जुन्नर तुम्हाला त्या चौकात सोडला एस टी स्टँडवर तिथं सोडलं. महाराजांचा स्मारक आहे तिथं. हा आणि तो मुलगा मोबिडियन होता. पण तो पण भाई असं बाकीची माणसं राहते पण खूप छान होता तो मुलगा नाही का. विषय काय तोच आहे. हो आज तुला मी काय सांगतोय हो की बाबा बंदी खाली भाई तो पैसे बी घेत नव्हता. नाही म्हणे भाऊ आईस्क्रीम खाऊन घेशील 50 रुपये घे. नाही म्हणे मग म्हटलं 10 रुपये तरी घे खाऊन मग मांडला तो. नाही तर नाहीची म्हणे भाई. तुला मी काय सांगतोय हो आपल्या माणसाने तेच आज तो जरी हो जातीने मुसलमान असेल हो पण शिवाजी महाराजांना जर का मानतात तेच तर म्हणजे तो हिंदू धर्माला मानतोय तर म्हणजे एवढं लक्षात घे. हो तेच. पण तू छान मुलगा होता तो. आणि महाराजांच्या पण ह्याच्यात सैन्यामध्ये शिवाय मुसलमान नव्हते का. हो खूप सारे ते कट्टर हिंदू म्हणून पण राहायचे. हो काय बाबा जातीने मी मुसलमान असेल हो तर मी धर्माने हिंदू आहे. हिंदू आपली जात कशी लावली जाते माहिती तुला. हो. हिंदू मराठा हो हिंदू कुणबी हो हिंदू कोळी हो हिंदू मुस्लिम पण लावली जाते माहिती आहे. हो हिंदू हो हे माहिती असेल तुला. हो हो काय असे बी लावलं होतं. हिंदू मुस्लिम हम्म. तर मग शिवाजी महाराजांनी हम्म. हेच तर आपल्या डोक्यात घालायचा प्रयत्न केला होता. हम्म. पण आपल्या लोकांच्या डोक्यात काय गेलं हम्म. की जातीने मुसलमान म्हणल्यावर दुश्मन असला. हो भाई आणि कसं तो माहिती आहे? धर्माने हिंदू आहे हे बघतच नाही लोक. हो आणि आमचं काम काय आहे आता म्हणजे मी जे काम करतो ना हो आमचं काम काय आहे हम्म. कुठलाही असू दे हो तो हिंदू धर्माशी जोडला पाहिजे. हो आज आपला हिंदू धर्म जर का जोडला तू जर का तुला जोडला हो तर तू हिंदू धर्माचं काम करशील. हो म्हणजे उद्या जर का हम्म. आता काय आलंय हम्म. ख्रिश्चन जरी हिंदू असतील हो तर ते त्यांच्या धर्मांतर करून घेत नाही कन्वर्ट करून घेत नाही. हो पण आपण आता करतो अशी जमाती आली बाहेरून की हिंदूवाले कन्वर्ट होत. हा हिंदूवाले डायरेक्ट ख्रिश्चन मध्ये कन्वर्ट. हो करतात ना. मग ते ह्या काळामध्ये त्यांची पिढी आहे ना हम्म. ती कट्टर होत नाही. हो कट्टर कोणती होती पुढच्या काळात हो पुढच्या काळातली आहे त्यांची पिढी हो लय कट्टर होती. मग ती म्हणतात की आम्ही
कट्टर हे अच्छा ख्रिश्चन. हो आता आपण कसं म्हणतो बाबा आम्ही कट्टर म्हणतोय, ती पुढची कन्वर्ट होऊन गेलेली म्हणतात आम्ही कट्टर ख्रिश्चन आहे, हो. आम्ही धर्म बिर्म काय मानत पण नाही. मी का म्हटलं, आता जसं की आपल्या इकडे पकडून घे सर्व, जसे की बाबासाहेब आले सर्व नाही का, हां तर या आधीच्या काळामध्ये पण म्हणजे अशी जमात वगैरे, आता बघ पाचाळमध्ये बी काय माहिती आहे का, बाबासाहेब आले बी आहेत असं नाही का, म्हणजे हे नंतर हे सर्व बदलवलं वाटते. आधी तर सर्व इथे मराठाच होते ना. तसं नव्हतं ना, आधी पण होते ना ते पण. आधी पण होते ते. आधी पण तुला सांगतोय काय, जातीने महाराजांनी 11 पगड जाती. हो 11 पगड जाती म्हणजे काय, तर जाती भरपूर, हो. पण सर्वांना सोबत एकत्र घेतलं. करून काय केलं, एक हिंदू धर्म निर्माण. हिंदू म्हणजे तुला कळलं, स्वराज्य मी स्वराज्य. आता एवढं बोलतोय ना, त्याचे छोट्याशा वाक्यात तुला सांगणे की 18 पगड जाती हो त्या मिळून धर्म एकच केला, हिंदू. हो हे महाराजांनी काम केलं. हो आता तरी कळलं असं ना तुला. हो कळलं. मला बोलायचं काय हो समजलं. की जाती वेगळी, हो सर्वांना सोबत आणलं. हा, आणि धर्म वेगळा. हो हा का केला तर इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज हो हे आपल्यावरती येऊन राज्य करायचे. हो मग यांना सर्वांना एक साथ एक गोळा केला. एक साथ गोळा करून, मावळा मराठा म्हणून हा, यांना सगळ्यांनी एक सोबत घेतलं. मग घेतलं आणि त्यांच्यावरती आक्रमण चालू केलं. हो तेच तेव्हा कुठं आपल्याला आपला महाराष्ट्र भेटला, तेच तेच. आपला भारत भेटला. नाही तर जर असे सेफ डिवाइडच राहिले असते तर लढाई तेवढं सैन्य मिळालं नसतं ना. कसं कोणाला भेटला असता, तेच तर. भेटलंच ना. आणि सरसेनापती हंबीरराव सर्व म्हणायचे की आपण सर्व जोडलेलं, कोणी सुता असं नाही का, वेगवेगळ्या टाईपचे, कोणी माडी, सर्व हे ते सगळे. अरे सांगतोय काय तुला, जाती आणि धर्म ह्यात फरक आहे. हा तुम्ही हिंदू धर्मातून आहे ना, त्या नाही एकत्र. हा, हिंदू धर्मातून कोण तुम्हाला अडकतो? तुम्ही जर का जातीचा विचार करत बसला हा तर तुम्हाला त्रास होणारच आहे ना. ते तर आहेच. आपली लोक जातीमध्ये जाडतो तरी अधिक अर्धा डिस्टन्स बाकी असलो ना, असं नाही, ते एवढं नाही. तरी जवळच आहे. काय कुठं गाडी दिसते, म्हणजे आलोच आपण. पायऱ्याच येत फक्त आता घेऊया. आतापर्यंत जाते का? म्हणजे कितीपर्यंत, 11 वाजेपर्यंत. हां, म्हणजे तरी उतरायला 45 मिनिट लागतात. नाही आपण बोलत आलं म्हणून. हा म्हणजे काय वाटलं नाही आपल्याला ना, असं कसा उतरायच्या वेळेस कोणीतरी पाहिजे असं बोलणार नाही का, म्हणजे समजत नाही की टाइम कसा गेला किंवा आपण किती उतरलं बा, नाही का गोष्टी त्याच्यामध्ये. बोलता टाइम जातो माणसं. हो नाही तर तू गप गेला तर मग तुला हा तेच तसं वाटतं, भाई अजून किती बाकी आहे यार, अजून किती बाकी आहे. लय राहिलं अजून असं वाटतं. नाही तर बोलत नसलं, तू शांत असला की गेला. तो काहीच नाही वाटत, हे बहुत वेगळं वाटतं. मग तू डोक्यात एवढं ठेवायचं हा टार्गेट, हा किती का लांब असेल उतरणी आहे. उतरण्याची बघायचं, डोक्यात एवढं ठेवून चालायचं. आता कसं आपली बॉडी ऑटो मोडमध्ये आहे, म्हणजे फक्त पाय खाली गेला का बॉडी ऑटोमॅटिक उतरवते. पण चढावच्या वेळेस भाई डबल एनर्जी लागते. आता माहिती 3 वर्ष दिले मला MBBS, मला सर्जनच बनायचं, बॉडी काढायची आहे. तर 3 वर्ष दिले. तर मी महाराजांना म्हटलं होतं की महाराज जे मी 3 वर्ष म्हणजे आता ह्या वर्षी मला लास्ट चान्स होता, मागच्या वेळेस मला मिळाली होती गव्हर्नमेंट कॉलेज मुंबईची, काय असतं ते नेमकं, म्हणजे स्पेशलिस्ट बॉडी काढायची, डॉक्टर प्रोफेशनसाठी नाही का. तर मग त्यांना म्हटलं 17,000 वगैरे पेमेंट देईन म्हणे, पण मला सर्जन बनायचं होतं. तर आता महाराजांनी म्हटलं होतं मी की महाराज जर मी माझा पूर्ण अभ्यास झाला. बोला. हॅलो, धन्यवाद गाडाव रायगड एकटाच. हा, चेतेला फोन केला होता, भाऊचा पेपर होता. तरी पकडून घ्या निम्यात आला सगळं. अर्धा वाक्य. नाही रे बाबा, दिसतंय. अरे तू नाईटला होता म्हणलं, आता मी एक आणि लगेच यायची तयारी होते ना. आता उतरतोय मी खाली. हॅलो, आता ते मला नव्हतं माहिती, मी आता उतरतोय खाली. आणि हे काय उतरतोयच आहे. येतो आले. हा, आता पर्यंत असा आठवण बरं काय. आठवण करून टाकले. नाही बर्थडे बर्थडेचा आठवण करून टाक. काय करतात, हां
तिथून घरी गेलं ना हां मला काय नाही सांगितलं. हां हो तेच हां तेच. मला यायचं पण आपल्याला एकटं यायचं होतं ना बघ. विषय काय होतो हां जर त्याला घेऊन आलं हां आता कसं मी तुझ्यासोबत बोलतोय हा. मला टाइम जातोय हां पण मी हा टाइमचा विचार काय करतो हां की बाबा इथून खालून निघालं वरती हां वरून लवकरात लवकर कधी खाली जाता येईल. अच्छा आपल्याला काय करायचंय आपल्याला फिरायला आलेलं हा. दर्शन घ्यायला आलेलं हां दर्शन घ्यायचं आणि घरी घ्यायचं. हां पोरांसोबत आलं का आकड्या हां काय हे हा. का ते तेच तेच. बस तुम्हाला Time दम खूप लागलाय, जाते. मला दम लागलाय मला हेच होतंय मला तेच होतंय टाइम खूप झाले. टाइम जातो दिवस जातो अख्खा मग तेच टाइम नाही. म्हणून येताना माहिती आहे का फिरायला जाते एकटा जा किंवा मग 2 जण पाहिजेत म्हणजे एक आपण एक ना तोय हा. तर तो जास्त आपल्या राहिला का बरोबरचा नाही? पाहिजे तो जर काय आपल्या बरोबरीचा पाहिजे हां तो आणि जर मग का फालतूचा टाइम हे होते 4-5 पावलं म्हणला हे बाबा थांब, थांबणार आहे दम लागलाय तेच तर नाही ना जमत. ऍक्टिव्ह पोट्टा पाहिजे. Active. आता मला असं वाटते की यार मला एकटा यायला पाहिजे होता यार. हा, असं नाही. मग ते सांगतो म्हणजे कुठं बी हॉटेलमध्ये राहायचं काहीच करायचं. आता मला तुला खरं सांगतो की संभाजी महाराजांचं पुण्यामध्ये हे होतं. तो विषय आता पाय माझ्यासाठी एक मोटिवेशन आहे. तुला खरं सांगतो इन्सान जर काही खूप काही म्हणजे अचीव करणं असेल त्याच्यासाठी गुरु पण मोठा पाहिजे. ते आहे. म्हणून माझ्यासाठी 2च गुरु एक छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज. म्हणून जेव्हा अभ्यास करतो ना तेव्हा मी त्यांचा कॅरेक्टर आपल्या समोर ठेवतो. तर म्हणून जो अभ्यास होता ना डेंजर होते. म्हणजे मी आता 3 वर्ष मी दिले ठीक आहे. तर मी रोज 14 घंटे अभ्यास करायचा लायब्ररीमध्ये जायचा दिवसभर अभ्यास केला मग टेन्शन प्रेशर राहायचं. मग रोज संभाजी महाराजची सिरियल बघत होतो मी. म्हणजे यूट्यूबवरती नाही का 400-500 एपिसोड पुरे खतम करून टाकले पुरे रोज 15-20 मिनिट बघून नाही का. तर भाई अभ्यास करायला मजा आहे. तर इन्सान 10 घंटे उठतच नव्हता खुर्चीवरून. तेच तर भाई पॉवरफुल मोटिवेशन पाहिजेच ना. आपलं जर कोणी मोठं असणार तर चांगलं होते. हॅलो बोलो हॅलो थँक्यू काय बरोबर हॅलो काय चालू आहे केक तू आणणार आहे का मी आणायचा त्या मम्मीला म्हणा पैसे दे मी केक आणतो. कधी येणार आहे